एक्झॅक्ट भरपूर संध्या निर्माण केल्या याच गोष्टीचा मी आता उल्लेख करत होतो की जरी तुम्ही हारलात, तुम्ही कसा परफॉर्मन्स केला, त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर इथून एक वेगळा प्रवास आहे. बॉल आउट आहे, बॉल आउट नंतर परत एक वेळेला तुम्हाला ती 2-2 ओव्हरची मॅच खेळण्याची संधी मिळते. तुम्हाला आठवत असेल भारतीय टीमने ज्यावेळेला महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वामध्ये पहिला T20चा विश्वचषक जिंकला, त्यावेळेला बॉल आउटची प्रॅक्टिस सगळ्यांनी केली होती. भरपूर इंटरव्ह्यूजमध्ये प्रत्येकाला विचारलं जातं. मग रॉबिन उत्तपाला विचारलं गेलं, सेहवागला विचारलं गेलं. त्यांनी हेच सांगितलं की आम्ही सगळी तयारी करून गेलो होतो. परंतु असे जे फॉर्मॅट असतात इथे जास्त तयारी होत नाही. इथे तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचा असतो, वेळेवर द्यायचा असतो आणि त्याचमुळे अनेक वेळा फुलटॉस बॉल लागलेले आपण पाहायला मिळालेले आहेत. त्याचं कारण होतं की ते यॉर्करचा प्रयत्न करत होते. चला नाव बॅक टू क्रिकेट, येऊया मैदानात. मॅच स्टार्ट होते. 2 षटक. विजय पावलेचं पहिलं षटक समोर आहे बिलाल, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुहास. जिंकेल कोण या मॅच मध्ये? पहिला बॉल समोर टाकलेला होता, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथे मिळते. अंपायरचा इशारा लेग बाय. बढ़िया गेंद की थी, लिफ्ट करना चाहते थे मिड विकेट पर बिलाल शेख। निखिलेश शेलार आणि निलेश जाधव यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छा दिलेल्या आहेत उमेश सोनावणे यांनी. फर्स्ट रन ऑन बोर्ड, लेग बायचा इशारा. फर्स्ट ओव्हर मध्ये विजय पावले, सांगली जिल्ह्यातला 32 शिराळा तालुका आणि तिथून मांगले गावातला हा सुपरस्टार ज्याने टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व दणानून सोडलं. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कोच उमेश पटवाल यांच्या तालमीत शिकलेला खेळाडू, शॉन पॉलक आणि तेंडुलकर यांच्याकडून धडे घेतलेला खेळाडू. फुलर लेनचा बॉल होता, परफेक्ट यॉर्कर, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. दुसऱ्या बॉलवर देखील शुभम स्ट्रायकर संघ चांगली कामगिरी करतोय. क्या कमाल की गेंद थी, वाइड यॉर्कर सुहास पवार के बल्ले के नीचे से निकल गई। बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. पहिल्या बॉलवर देखील लेग बायच्या स्वरूपात धाव आली आहे, अतिरिक्त अवांतरच्या स्वरूपात. गोलंदाजाच्या खात्यामध्ये ती धाव जोडली जात नाहीये, त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी मी म्हणेन या 2 ओव्हरच्या मॅच मध्ये बॉलर विजय पावलेकडून. कटर पडल्यानंतर बाहेर, लेफ्टी बॅटरसाठी पकडून टाकलेला ऑफ ब्रेक. आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. तो रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. क्या गेंद लहराती भी पहुंची थी विकेट कीपर के पास। इट्स अ फेयर डिलीवरी, रिव्ह्यू लॉस्ट. गजब की गेंदबाजी कर रहे हैं विजय पावले। 3ही डॉट बॉल टाकलेत, एक लेग बायची धाव आली आहे आसरा एंटरप्राइजेसच्या खात्यामध्ये. सुहास तयार, पुढचा बॉल विजयचा, पायातला बॉल, क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर, दोन्ही पायांच्या मधून लेग स्टंपला जाऊन धडकलाय बॉल आणि त्या आसरा एंटरप्राइजेसला पहिला धक्का बसलाय. 1 या आकड्यावर आउट होतोय बॅटर सुहास पवार. अनप्लेबल यॉर्कर, अभी तक सुहास पवार को ऐसी गेंद नहीं मिली थी। ये देखिए बेस्ट बॉल ऑफ बीपीएल, बेस्ट यॉर्कर। इसीलिए तो सहवाग ने कहा था कि क्रिकेट में 2 ही चीजों की इज्जत होती है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। हैव अ लुक एट दैट, परफेक्ट यॉर्कर बिटवीन 2 फुट्स। दोन्ही पायांच्या मधून 4 मुंड्या चित. सुहास पवारला केलाय गार. या बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि इरादे उद्ध्वस्त करत चाललाय गोलंदाज विरोधी टीमचे. आसरा एंटरप्राइजेसला एक मोठा धक्का. सुहास बॅक टू द पॅव्हिलियन. 1-1 अशी परिस्थिती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4ही बॉलवर एकही धाव आलेली नाहीये. मेडन ओव्हर टाकेल का विजय पावले? न्यू बॅटर मैदानामध्ये प्रतीक विशे. इस मैच की विजेता टीम मीत 11 से
दो दो ओवर का मैच खेलेंगी और उसकी विजेता टीम चौथी टीम बनेगी जो सेमीफाइनल में पहुंचेंगी। विजय पावले, फिफ्थ बॉल, ऑन साइडला उडवलाय बॉल, डीप मध्ये फिल्डर आहे, एक टप्प्यावर बॉलला थांबवलंय, एक सिंगल मिळते, प्रतीक विशेचं खातं उघडलं, टीमच्याही खात्यामध्ये एक धाव, टीमची धावसंख्या 2, आसरा एंटरप्राइजेस। बहुत ही टाइडी बॉलिंग कर रहे हैं सांगली एक्सप्रेस विजय पावले। लास्ट बॉल या ओव्हरचा, विजय पावले फर्स्ट ओव्हर मध्ये इम्प्रेस केलं, सुहास पवारला आउट केलं परफेक्ट यॉर्करने, आणि बिलाल आता स्ट्रायकिंग एंडला। शेवटचा बॉल फेस करेल बिलाल या ओव्हरचा, लास्ट बॉल, फिल्डिंग मध्ये बदल, याच्यानंतर आणखीन एक सामना 2 षटकांचा होईल। या मॅच मधला विजेता संघ मी स्पोर्ट्सच्या विरोधात खेळेल। मी स्पोर्ट्सचे दोन्ही हिट झाले स्टंपला, त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट संधी मिळाली आहे पुढच्या मॅच मध्ये। चेंज ऑफ पेस, बॉलला फिरवलंय, डीप मध्ये फिल्डर आहे, कॅचचा प्रयत्न, कॅच ड्रॉप, आणि यानंतर धावा देखील आलेल्या आहेत। विजय पावले नाराज आहे, या सिच्युएशन मध्ये तुम्ही अशी चूक करू शकत नाही। दोन्ही हात कमरेवर आहेत आणि विजय सांगतोय कॅच घे ना यार। मौका भी दिया और चौका भी दिया। ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से लपेटा था बल्ले पे बिलाल शेख ने, गेंद को जज भी किया वहां पे खड़े फील्डर ने, लेकिन आखिरकार गेंद हाथों से छिटक गई। चौकार आहे, 4 धावा मिळतील। जेल सोडलाय जतीनने आणि त्यानंतर या 4 धावा आलेल्या आहेत। विजय पावले शेवटपर्यंत पाहत होता, दोन्ही खेळाडू एकाच फ्रेम मध्ये, आणि त्याच्यानंतर झेल सुटल्यावर दोन्ही हात डोक्यावर, विजय खाली बसला। तो सांगतोय काय केलंय, या एकूण एका धावेचं महत्व आहे, कारण हे जे शब्द त्याने उच्चारलेत ना, याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, इथून एक जरी चूक केली तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर आहे। बिल्कुल कह रहे हैं कि इससे ज्यादा मैं क्या कर सकता हूं। और ये भी देखिए पहली मर्तबा छठी इनिंग में सुहास पवार 0 पे आउट हुए, और पूरे बीपीएल में जो सर्वाधिक टोटल रहा फ्रेंड सर्कल का 123 रन, उसको कोई पार नहीं कर पाया। हाईएस्ट पार्टनरशिप भी उन्हीं के नाम है, और हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर भी प्रथमेश राठौड़ के नाम है, 67 नॉट आउट। लेकिन उस मैच को नहीं भूलेंगी जिसमें उन्होंने एक्सपेरिमेंट किया था। मुनाफ डगआउट में रहे, सिद्दीकी फैजान डगआउट में रहे, भावेश पवार डगआउट में रहे, कौशल पाटिल बिग बट ऑफ वलपाड़ा डाउन टू लेग साइड, शुड बी अवॉइड, यस इट इज। 1 रन से 7 पे पहुंचा है स्कोर गुलजार अहमद सिद्दीकी और शादाब शेख, फेम टीम आसरा इंटरप्राइजर्स। प्रतीक विषय बड़े शॉट के लिए जाने जाते हैं, उड़ाया उड़ाया है, गेंद मैदान के बाहर, 6 रन। कडक शॉट प्रतीक विशेषचा, प्रतीकने टिक केलं या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि हीच खासियत आहे, पहिला बॉल खराब होता, वाईड होता, आणि त्याच्यानंतर पायातला बॉल होता, समोर टाकला, आणि ओव्हर पिच बॉलला बरोबर ऑन साइडला उडवत असताना 6 धावा वसूल केल्यात प्रतीक विशेषच्या बॅटमधून सिक्सर। कमाल का शॉट, ताकत का मुजाहरा। ये देखिए आगे रखी हुई गेंद, फॉलो थ्रू बहुत अच्छा, गेंद बल्ले पे लगी, उस पर मोहर थी, छाप थी 6 रनों की। कडक शॉट फ्रंट लेग वर येत असताना फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि बरोबर फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅटवर लिहिलंय त्याच्या रॉयल, आणि रॉयल फटका होता प्रतीक विशेचा, दर्जेदार फटका। टीमची धावसंख्या 13, एक फलंदाज बाद, अजूनही या डावातले 5 बॉल शिल्लक आहेत। विजय पावले जाके कुछ कह रहे हैं कौशल पाटिल से,
यहाँ बिलाल शेख ने जाके कुछ कान मंत्र दिया है प्रतीक विषय को। हार्ट ऑफ पीटीसी, पीटीसी के हार्ड हिटिंग बैट्समैन है और हार्ट ऑफ पीटीसी के नाम से जाने जाते हैं प्रतीक विषय। पड़गा टेनिस क्रिकेट। ओ कटर, कटर ऑफ कटर थी, रन पूरा। यहाँ पे ओवर थ्रो हुआ है। मेरे ख्याल से विजय पावले ने यही तो कहूंगा कि क्या कर रहे हो, जितना तेज दोगे उतना तेज मारेगा। विजय पावले काय सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय, करतायत काय? हा पा ऑफ कटर बॉल पडल्यानंतर आतमध्ये आणला, बॅट फिरली आणि बॉल विकेट कीपर कडून जसा सुटला, दोन्ही एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे त्या 2 धावा इथे वसूल झालेल्या आहेत. अवांतरच्या स्वरूपामध्ये त्या एक्स्ट्रा धावा मिळतात. या धावा खूप महत्वाच्या आहेत. बॉल हातात आल्यानंतर हा बॉल का मारला हाही प्रश्न विचारत असतील प्रेक्षक. कारण जिथे 1 होती तिथे 2 धावा तुम्ही खर्च केल्या, जिथे कॅच होती तुम्ही 4 धावा खर्च केल्या. त्याच्यामुळे शुभम स्ट्रायकरवर दबाव येऊ शकतो या मॅच मध्ये. 15 पे 1। ओ स्विंगिंग यॉर्कर, यहां पर बल्लेबाज आउट होंगे। प्रतीक विषय को जाना होगा। ये परफेक्ट गेंद थी क्योंकि कद ऊंचा है और ऊंचे कद से जब गेंद आती है तो यॉर्कर बहुत जल्दी बल्लेबाज तक पहुंचता है। आणि बॅट देखील खाली यायला थोडासा वेळ लागतो. ज्यावेळेला तुमच्यासमोर प्रतीक विषय सारखा खेळाडू असेल पहा, तेच झालं. बॅट खाली येईपर्यंत बॉल लवकर आला, बॅटची कडा घेतली आणि दोन्हीही फलंदाज ऑलमोस्ट एकाच जागेवर सापडले. रनआउट झालाय प्रतीक विषय, विकेट आली आहे महत्वाच्या क्षणी. दुसरा धक्का बसलाय आसरा एंटरप्राइजेस या टीमला. आउट होतोय प्रतीक विषय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सायबा मोमीन यांनी देखील खूप चांगली स्कोरिंग केली भिवंडी प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये आणि भरपूर वेळेला चांगले इन्स्टिंक्ट्स त्यांनी दिल्या. अल्तमा अन्सारी यांनी देखील खूप चांगली स्कोरिंग केली आहे या स्पर्धेमध्ये. कौतुक व्हायला पाहिजे सायबा मोमीन यांचं. खूप चांगली स्कोरिंग त्यांची राहिली आहे संपूर्ण भिवंडी प्रीमियर लीगमध्ये. 15 धावा झाल्यात 2 फलंदाज बाद. नए बैटर मैदान में आते हुए शुभम गुलवी। एक तरफ राजा गुलवी तो एक तरफ शुभम गुलवी। देखिए क्रिकेट में ना कोई भाई है, ना कोई चेला है, ना कोई गुरु है। और मंचा सेठ की नजरें रहेंगी। कट करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. जरी तो षटकार आला त्याच्यानंतर कटरचा वापर केला. हेच सांगितलं असेल विजय पावलेने, जास्त जोराने टाकू नको, कटर टाक. कटर यशस्वी ठरलेत. मागचा ऑफ कटर आणि हा लेग कटर. 2 मैच में सिक्सर से शुरुआत की थी, इसमें डॉट से। अब की बार ऑफ कटर था, फिर गेंद हवा में। ओ माय गॉड, व्हाट अ एफर्ट। देखिए जितना तेज भागे थे वहां पे डाइव करना थोड़ा मुश्किल रहता है। सचिन भोईरचा प्रयत्न होता. सचिनने जर इथे सूर मारला असता आणि हा जर झेल झाला असताना तर हा मी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेट इतिहासातला सगळ्यात सर्वोत्तम झेल राहिला असता, सगळ्यात महत्वपूर्ण झेल. एग्जैक्टली कितने तेज दौड़े थे वो, ये देखिए नजरें उनकी गेंद पे थी, बहुत तेज गए थे और थोड़ा सा सेकंड का फासला रहा था। लास्ट बॉल 17 धावा. कौशल इस मर्तबा फ्लिक करने की कोशिश, वाइड। अठारह पे पहुंचा है स्कोर। एक गेंद है और कुणाल सर अगर ये वाइड गिरिए और इस पे बड़ा शॉट आया अगली गेंद पे तो फिर सर खुजाने वाली बात रहेगी। हो नक्कीच. त्याच्यामुळे हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल कौशलला. 10 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. लास्ट बॉल. कौशल पाटिल इस मर्तबा अजीबोगरीब शॉट खेला, ऑफिस टर्न कर दिया है, फील्डर मौजूद है, दूसरे की कॉल है और यहां बैट्समैन रन आउट। तो कुल मिलाकर 19 बने, 20 बने, 19 बने,
20 की चुनौती। 19 बने 20 का टार्गेट होगा. 19 झालेत, 20 धावा करायचे आहेत. ये भी अच्छा रहेगा मैच। यहाँ भी अगर मुकाबला बराबरी पे छूटा तो सुपर ओवर। ट्वेंटीचं टार्गेट, 20 धावा करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मी स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. नेक्स्ट मॅच मध्ये मीत महेश चौगुले, आनंद नायडू यांचा संघ इन ऍक्शन असणार आहे. या मॅच मधला विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. आणखीन एक 2 षटकांचा सामना, मग आपल्याला डिसाईड होईल चौथा संघ सेमीफायनल मध्ये कोण असेल त्या मॅचच्या विजेत्यानंतर. आणि मग होईल ड्रॉ, मग होईल सेमीफायनलचा थरार. उद्या एक फायनल तुमच्या भेटीला येईल भिवंडी प्रीमियर लीग सीझन 6 ची. देखिए हमारे अंपायर्स, कमेंटेटर्स, टेलीकास्ट टीम, हमारे वॉलेंटियर्स, कमेटी के लोग, सबको कल ठीक दोपहर 3 बजे रिपोर्ट करना है। ठीक 3 बजे रिपोर्ट करना है। ये आप देख सकते हैं मीत चोगले साहब, गुलजार अहमद सिद्दीकी, उमेश सोनवने साहब और ये रवि सावंत, बीजेपी प्रेसिडेंट, विकास बाफना, भावी नगर सेवक। ये भी अच्छा सीन है। रवि सावंत सर के एक कान में कुछ अलग कह रहे हैं, विकास बापना तो दूसरे कान में उमेश सोनवने कुछ अलग कह रहे। हो, भारतातल्या सगळ्यात मोठ्या राष्ट्रीय पक्षाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे असे रवी सर इथे उपस्थित आहेत आणि बाजूला त्यांच्या भावी नगरसेवक बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर देखील ती स्माईल आहे. उमेश सोनवणे तिथे बसलेले आहेत. त्याच्यामुळे एक मोठ्या जबाबदारीचं पद ज्यावेळेला एखाद्या माणसाकडे येतं त्यावेळेला या सगळ्या गोष्टी होतात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा झाल्यात. 20चं टार्गेट आहे. 20. चला पुन्हा एकदा ग्रँड एंट्रीकडे वळणार आहोत. पाहणार आहोत टीम आसरा एंटरप्राइजेस and the opening pair of Shubham Strikers. Amazing, amazing. Prince Movies. What a beautiful telecast. Look at this. Slow motion मध्ये तुम्ही पाहू शकता पायरोसच्या आतमधून प्रत्येक टीमची आपण इथे एंट्री पाहिली. लाजवाब, बेहतरीन, शानदार. आणि हे ओपनिंग पेअर ऑफ शुभम स्ट्रायकर्स. हे भिवंडीचं क्रिकेट आहे. हा BC4चा शो आहे, हा अल्ताफ बालीचा शो आहे आणि इथे तुम्हाला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वेगळं भेटतं, वेगळं दिसतं. नाउ बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद रेशमा मैकर। कोइनकरिंग दुनिया का क्रिकेट का सबसे बड़ा नाम रेशमा मैकर। देखिए रणनीति बिल्कुल साफ है। राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन लाया है विजय पावले और कुमार गुंड। वहां पे बिलाल शेख भी रणनीति बना रहे हैं।
खराब टोटल तो हम नहीं कहेंगे, 20 रन भी देर रात आपके लिए इतने आसान नहीं है, ठंडी में पसीना बहाना होगा। वेलकम बैक। खेल की शुरुआत सुहास पवार को मोर्चे पे लगाया गया है। शेर के सामने शेर और तलवार के सामने तलवार, ये 2 ओवर का मैच। सोने पे सुहागा बीपीएल में। सुहास पवार सामना करेंगे कुमार गुण। शुभम स्ट्राइकर ने भी गेम प्लान में शतरंज के मोहरे को चेंज किया है। देखिए, क्रिकेट और शतरंज में फर्क ये रहता है कि क्रिकेट में बादशाह को सामने आना होता है और शतरंज में बादशाह को बचाया जाता है। सुहास पवार, कुमार गुण के लिए लक्ष्य है 20 रनों का। मुकाबला बराबरी पे छूटा तो सुपर ओवर। अभी तक सुहास पवार ने किसी को भी खुल के खेलने नहीं दिया है। पहली गेंद बैकफुट पे गए, हमट किया है, फील्डर मौजूद है, खराब फील्डिंग। 1-2 का 4, 4 रन झाली वसूल पहिल्या इनिंगची बाउंड्री टीम शुभम स्ट्रायकर साठी। मगाशी झेल सुटला होता, चौकार मिळाला होता आणि तिथे नाराज होता विजय पावलाने। आता नाराज आहे सुहास पवार, कारण या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील। बॅकफुटला जात असताना हॅमर केलं होतं, बॉल सरळ गेला स्वीपर कव्हरच्या मध्ये, तिथे फिल्डर थोडासा पुढे गेला आणि मग काय तो घसरला, बॉल सीमारेषा बाहेर पसरला आणि हा येतोय चौकार। दर्शन पाटिल थे वहां पर। सुहास पवार ऊपर लगी है, कॉट एंड बोल्ड, सॉफ्ट डिसमिसल, कुमार गुण आउट। परत एक वेळा त्याच दिशेला पाहिले सुहासने, त्याच फिल्डरकडे पाहिले सुहासने, कारण तो झेल टिपला असता तर चित्र वेगळं राहिलं असतं। परंतु इथे आपण पाहिलंय तो रनिंग मध्ये होता आणि विजय पावले थोडासा समोरून धावत असताना त्याच्यानंतर हा झेल टिपला गेला। पहा, त्याच्यानंतर थोडीशी माफी मागितली विजय पावलेने, परंतु झेल जसा टिपला परत एक वेळा सुहास पवारने त्याच दिशेला पाहिलं, कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने। परत पहा, आता इथे दिसेल, हे बघा। कल बीपीएल में कौन बनेगा चैंपियन, उसके बाद कई टूर्नामेंट्स हैं जहां पर आप BC4 क्रिकेट को एंजॉय करेंगे। बैक टू बैक धर्मराजा चषक में BC4 रहेगा, शाहिद खान के एकता ट्रॉफी पड़गा में रहेगा, बंटी ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी बड़ोडी में रहेगा, मैगी ट्रॉफी में रहेगा। अब यहाँ से कम BC4 के 8 से 9 टूर्नामेंट, क्योंकि क्रेज बढ़ गया है। आपको आगे जाना है तो यहाँ से प्लेटफॉर्म BC4 ही है जो आगे आपको ले जा सकता है। बैक टू क्रिकेट, सुहास पवार, नए बैटर सचिन भुईड़ा है 1 डाउन पोजीशन पे, टीम के कैप्टन। ओ व्हाट अ बॉल, क्या गेंद थी, हवा में घूम रही थी और अपने आप को यॉक किया था। बुलबुलैया अशीच गोलंदाजी याची असते। बॉल थोडासा पुढे टाकला आणि तिथून बॅटच्या खालून निघून गेला सरळ विकेट कीपरच्या हातात। सचिन च्या अगेन्स्ट चांगला बॉल सुहास पवारचा। प्रेशर बिल्ड होते सध्या तरी शुभम स्ट्रायकरवर। टीमची धावसंख्या 4 धावा, 16 धावा अजूनही करायच्या आहेत। सुहास पवार 9 गेंदे 16 रन। ओ ब्यूटी एंड गॉन, एच एंड गॉन, बैटर आउट।
सचिन भोईर परत एक वेळा अंपायरकडे पाहिलं देखील नाही, स्वतः चालत सुटलाय. ही खेळाडूवृत्ती आहे सचिन भोईरची, त्यामुळे सिल्वर डकचा शिकार ठरलाय सचिन भोईर. सुहासने मागचा बॉल बॅट खालून वळवला, सुहासने हा बॉल थोडासा मागून वळवला आणि तंबूचा रस्ता दाखवलाय सचिन भोईरला. आणखीन एक विकेट इथे येत असताना हा फ्रंट अँगल व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर. सुहास चांगली गोलंदाजी करतो. हा बॉल थोडासा मागून वळवला, टर्न अँड बाउन्स, बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा, बॅटर सचिन आउट. 2-2 ओवर का मैच, दर्शक टच से मस नहीं हो रहे और ऑनलाइन भी इस वक्त 6,500 व्यूवर्स हमसे जुड़े हुए हैं. लग रहा है कि मैच अगर कट टू कट गया तो जो लोग सोने की तैयारी कर रहे हैं वो भी जुड़ जाएंगे बीपीएल से. नए बैटर जतिन पाटिल. देखिए विजय पावले ने जाकर जतिन को कुछ कहा है. अभी भी मैच बहुत ही रोमांचक स्थिति में, 4 पे 2, 8 गेंदें बची है और चाहिए 16. सुहास पवार. आगे रखी हुई गेंद, ग्राउंडेड हेलीकॉप्टर, लॉन्ग ऑन पे 1 रन. चांगला ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर स्टाईलने बॉटमहँडचा खूप चांगला वापर केला. बॅकलिफ्टला लवकर खाली आणलं कारण बॉल पुढे होता सुहास पवारचा. आणि मगाशी जतीनने असाच एक षटकार देखील मारला होता हेलिकॉप्टरद्वारे, परंतु या वेळेला त्याने बॉलला थोडंसं खाली ठेवलंय. 5 बॉलचा खेळ संपला, धावा झाल्यात 5 आणि आता 7 बॉलमध्ये धावा करायच्यात 15. तेज किया था, ऑन साइड पे खेला है, फील्डर मौजूद है, फिर मिस फील्ड, फिर गेंद बाउंड्री के बाहर. कहीं मिड विकेट आसरा को लेना डूबे. एक्झॅक्ट. आसरा एंटरप्राइजेसचे खेळाडू चुका करतायत. परत एक वेळा क्रीजच्या आतमध्ये जाऊन स्लॉग हिट मारला होता, एक टप्पा घेत बॉलने हुलकावणी दिली आणि सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आले 2 या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 9. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 11 धावा करायच्या आहेत विजयासाठी शुभम स्ट्रायकरला. ये चौका कहीं मैच का टर्निंग पॉइंट ना बन जाए. ऑफ स्टंप के बाहर से खेला हुआ शॉट था विजय पावले का, बल्ले के बीचों बीच नहीं लिया था. देख रहे हैं, देख रहे हैं, देख रहे हैं, आगे बढ़ रहे हैं, नजरें गेंद पर है और अब उनका रिएक्शन आएगा. ये देखिए, यस, दिस इज द वंडरफुल टेलीकास्ट फ्रॉम प्रिंस मूवीज, किंग ऑफ टेलीकास्ट. चार धावा आलेल्या आहेत आणि आता या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 6 गेंदे 11 रन. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये नेहमीच असे सामने पाहायला मिळतात. सुपर ओव्हरचा थरार किंवा मग 2 ओव्हरचे ज्या वेळेला मॅचेस असतात त्यावेळेला असे मॅचेस तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. पैसा वसूल मॅच. अजूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत, ते कुठेच गेलेले नाहीयेत. त्यांना माहिती आहे यानंतरच्या मॅच मधल्या रिझल्ट नंतर आपल्याला एक सेमी फायनलिस्ट संघ मिळेल, जो चौथा संघ असेल या स्पर्धेमध्ये. मग होईल ड्रॉ आणि मग डिसाइड होतील 2 सेमी फायनल उद्या दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या समोर. लास्ट ओव्हर टाकण्यासाठी बोल तयार अजय कदम. बॉल आउट मध्ये मगाशी बॉल लागलेला नव्हता स्टंपला, परंतु आता चांगली कामगिरी करावी लागेल. पाहूया अजय आहे की अजून कुठला गोलंदाज वापरला जातोय. अजयच आहे, कारण इथे दसका दम दाखवायचा असेल तर अजय कदमला आणावंच लागेल. अजय कदमने इम्प्रेस केलं या भिवंडी प्रीमियर लीग मध्ये. त्याची लाईन आणि लेंथ अतिशय सटीक होती या संपूर्ण लीगच्या दरम्यान. यॉर्कर्स चांगले टाकले त्याने. आणि आता पाहूया 6 बॉल मध्ये 11 धावा डिफेंड करतोय का. ग्रिप पा कशी करतो तो बॉलवर आणि मग रनअप घेतो, मग रिलीज ऑफ द डिलिव्हरी. पहिला चूक झाली आहे इथे. जास्त स्तुती केली असं वाटतंय मला. कॉमेंटेटर कर्स
याला म्हटलं जातं आणि इथे लाईनच खराब आहे. नो बॉल घोषित केलाय आणि DRS वापरलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. परंतु सध्या बिलालकडे जर तुम्ही पाहिलं तर त्याची बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जाते. चूक केली अजयने असं वाटतंय. देखिए मेरा अपना मानना है हल्का सा ड्यू फैक्टर है और गेंद को आप ज़्यादा मजबूती से पकड़कर तेज गेंद करेंगे तो ये नतीजा आएगा। सुहास पवार ने फ्लाइट दिया था। नो बॉल, रिव्ह्यू लॉस्ट, नो बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील आणि आता धावा वाढलेल्या आहेत. आता 9 धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 9 रन. फ्रीट असणार आहे पुढचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढील बॉल आहे फ्री हिट. समोर आहे विजय पावले ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 6 बॉल 9 धावांची गरज आणि या बॉलवर तर विजय पावले तुटूनच पडेल असं दिसतंय कारण फ्री हिट बॉल आहे. पुढचा बॉल अजय कदमचा. बॅटच्या एकदम टो एंडला लागलाय, खाली लागलाय, नाही मिळणार धाव. यॉर्कर साठी जाणलाच जातो अजय. चांगला बॉल. कमाल की वापसी, वाइड यॉर्कर था और बल्ले की टो पे गेंद लगी थी। लग रहा है ये मैच आखिरी गेंद तक जाएगा। 100% जाएगा. विकास बापना साहेब यांचा कटआउट बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे सगळेजण पाहत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये. आता 5 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. हा डॉट बॉल खूप महत्वाचा ठरलाय अजय कदमचा. परत एक वेळा बोल तयार. अजय कदम उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. बीट केलं इथे विजय पावलेला. आता 4 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. मॅच मध्ये कमबॅक केलंय आसरा एंटरप्राइजेसने आणि नुकतंच ज्यांचं आगमन इथे झालंय आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रेसिडेंट रवी सावंत साहेब यांचा देखील कटआउट तुम्ही सध्या पाहताय. गर्म होता हुआ मुकाबला, फर्क नहीं पड़ रहा है कि माहौल में ठंडी कितनी। हो गरम झालाय हा सामना आणि हा डगआउट उमेश सोनावणे प्लेयर पॅव्हिलियन ते देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. 4 बॉल 9 धावांची गरज. वड मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. विजय पावलेवर संपूर्ण धुरा असेल. शुभम नाईक यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे या मॅच मध्ये. विजयने उडवला बॉल. फॉलिंग स्वीप. विजय पडला. बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय आहे तर मुमकिन आहे आणि या वेळेला शुभम नाईक यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि तो टाळ्यांचा गजर कारण विजयने मारलाय सिक्सर. क्या कमाल का शॉट खेला है ये। देखिए फॉलिंग स्वीप, ये सिर्फ फॉलिंग स्वीप नहीं है बल्कि गेंदबाज को भी सुला दिया है। कडक शॉट. हा फ्रंट अँगलने पहा. क्रीजच्या आतमध्ये गेला, मागचा पाय वाकवला आणि बॉलला फेकून दिलं. फॉलिंग स्वीप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. नाव विजय. विजय जयसिंग पावले नाम तो सुना होगा. चांगलं टाइमिंग. और कुणाल सर सबसे बड़ी बात है कि लीग के चारों मैच आसरा एंटरप्राइजेस ने जीते थे। मजा आली या मॅच मध्ये. सध्या आपण पाहतोय चांगला खेळ. या मॅचच्या दरम्यान शुभम स्ट्रायकर या टीमचा देखील पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट ते सध्या खेळताना पाहायला मिळत आहेत. 3 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 3 बॉल 3 रन विजय पावलेने मॅच मध्ये आणलंय. पायातला बॉल होता. अपील केली आहे. स्ट्रॉंग अपील आहे अजय कदमची. स्पष्ट नकार इथे दिलाय पंचांनी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर रनआउट होईल. आणि LBW साठी DRS घेतलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमने. पहले देखते क्या हुआ है और उसके बाद देखते क्या हुआ है। ये नया आविष्कार टेनिस क्रिकेट में अल्ताफ बाली सर और प्रिंस मूवीज ने अब तक पहुंचा है। इसकी काफी चर्चा हो रही है कुणाल सर टेनिस क्रिकेट में। LBW DRS
कहीं से आवाजें आ रही कि आउट है, कहीं से आवाजें आ रही है कि आउट नहीं है। हा और हु की आवाजें, सस्पेंस। अभी भी सबकी नजरें इस वक्त एलईडी स्क्रीन पर लगी हुई है और हमारे तीसरे अंपायर इस वक्त पीडीआर रूम में मौजूद हैं, प्रोडक्शन कंट्रोल रूम प्रिंस मूवीज का। दिखाया जा रहा है पिचिंग इन लाइन, इम्पैक्ट इन लाइन। विकेट हिटिंग, रेड रेड रेड, विजय पावलेची इनिंग डेड। वाओ, कहानी में ट्विस्ट, मैच होता हुआ सुपर हिट। 2 में 2 चाहिए, 2 में 3। 3 पाहिजे आता, विजय पावलेला जावं लागेल आणि हा जो आविष्कार आहे खरोखर कौतुक व्हायला पाहिजे प्रिन्स मूवीजचं, टेलिकास्ट टीमचं. आणि म्हणूनच अजय कदम एवढा कॉन्फिडंट वाटला. तो सांगत होता डीआरएस पाहिजे मला, डीआरएस पाहिजे. त्याने घेतला आणि मग पा पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग, रेड रेड रेड. आणि म्हणून तर इनिंग डेड आहे विजय पावलेची. अब आए राजा गुलवी। क्या मुकाबला चल रहा है। ना 6 ओवर के मैच कोई हारना चाह रहा है, ना 2 ओवर के हारना चाह रहा है। कमाल की गेंद थी अजय कदम की। चांगली गोलंदाजी. आता 2 बॉलमध्ये 3 धावेची गरज आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर इथे परत एक वेळा खेळवली जाईल. आपको लगता नहीं कि आसार कुछ वही नजर आ रहे। आपको लगता है तो सबको लगता है, क्योंकि आपसे ही तो भिवंडी चलता है. आता ती चर्चा सुरू आहे. परत एक वेळा टेन्शन या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शुभम नाईकच्या हाताला असलेली नसलेली नख संपलेली आहेत, कारण आता या मॅचची कहाणी आहे 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. सामना परत बरोबरी सुटला तर तुम्हाला सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल अशी कंडिशन आता या मॅच मध्ये आली आहे. 7,500 प्रेक्षक आपल्याबरोबर ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. प्रिन्स मूवीज बरोबर त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. बॉल शिल्लक आहे 2 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. थंडीमध्ये गरमागरम सामना इथे रंगत असताना पैसा वसूल मॅच प्रेक्षकांसमोर. अजय कदम पुढचा बॉल घेऊन ड्राईव्ह केलाय, अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय, वाडिश लॉंग ऑफला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय सुटलाय धावत जतीन पाटील. जतीन काय वेगाने धावलाय. हा ऍक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग असेल. ज्या वेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला राजा गुलवी पोचला, जतीन दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अर्ध्या खेळपट्टीवर होता. पहा ऍक्शन रिप्ले. पहिली धाव वेगाने ते कंप्लीट करायची होती. जतीन इकडे या एंडला तयार असेल. लक्ष ठेवा, जतीनने इथे धाव कंप्लीट केली आहे, अजून राजा पोहोचायचंच आहे. जतीन तिकडे पोहोचला, राजा नंतर इकडे आलाय. व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट. लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने स्लॉपी वर्क किया था, गेंद उनके हाथ से छूट गई थी, फंबल डियर. उसके बाद थ्रो जब पहुंचा, राजा तेज कदमों से भागते हुए क्रीज में पहुंचे. तो बघा जतीन कुठे पहा. पहिली धाव इथे कंप्लीट, दुसरी धाव इथे कंप्लीट करायची होती. जतीन पहिलेच पोहोचलाय आणि मग राजा एवढा उंच असून देखील त्याला जास्त वेगाने धावावं लागला आणि आता दोघे हसतायत. जतीनला त्याने नक्की विचारलं असेल, भाई कुठलं इंजन लावलंय तुझ्या गाडीला. ये तो तुरतुरी है. तुडतुडी आहे. शेवटचा 1 बॉल, एका बॉलमध्ये 1 धावेची गरज. मॅच टाय झाले तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 1 फॉर दी ऑल एंड ऑल फॉर दी 1 बन गया ये मैच. Exact. एक गेंद 1 रन, मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. नाही आएगा. लास्ट बॉल, एका बॉलमध्ये 1 धावेची गरज. प्रेक्षक देखील पहा अजूनही थंडीत आनंद घेतात या सामन्याचा. पैसा वसूल मॅच त्यांच्यासाठी. मध्यरात्री असा सामना रंगत असेल भिवंडी प्रीमियर लीग मध्ये तर पहा याच्यावरून अंदाज बांधू शकता
भिवंडीचं क्रिकेट किती सुधारलंय, किती बहरलंय. 8,500 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. रात्री 12:39ला 9,000 प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेत. लास्ट बॉल, एका बॉलवर एका धावेची कहाणी लिहिली जाईल का राजा गुळवी यांच्या बॅटद्वारे? देखिए इस मैच का जो सस्पेंस है इस गेंद का, अगर सलीम जावेद दीवार पिक्चर के बाद अलग भी नहीं होते तो इसका क्लाइमैक्स नहीं लिख पाते. एक्झॅक्ट. आणि तुम्ही देखील नाही, कारण आता या मॅचची कहाणीच बदलली आहे. कारण अशा मॅचेस सिद्दीक भावे यांनी भरपूर पाहिलेल्या आहेत. ऑलमोस्ट 1129 मॅचेस टुर्नामेंट त्यांनी कव्हर केलेत त्यांच्या आयुष्यात. एक बॉल, एका धावेची आवश्यकता. दोन्ही टीम कडक खेळल्यात या मॅचमध्ये, शेवटपर्यंत लढल्यात या मॅचमध्ये. पाहूया विजय कोणाचा होतोय. विजय भिवंडी प्रीमियर लीगचा होईल, विजय क्रिकेटचा होईल, विजय अल्ताफ बाली यांच्या विजनचा होईल, विजय BC4 कमिटीचा होईल, कारण त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन विजय मांगीलाल पालीवाल यांच्या विजनचा होईल, कारण ते आहेत चेअरमॅन या BPLचे सीझन 6चे. लास्ट बॉल, एका बॉलवर एका धावेची गरज. राजा तयार. राजाच्या आतमध्ये लागलाय बॅटच्या. सिंगल जतीन अशीच घेईल, कारण इथे मात्र सामना जिंकलाय टीम शुभम स्ट्रायकरने. आणि शुभम स्ट्रायकर आता पुढच्या मॅच मध्ये खेळेल मी स्पोर्ट्सच्या विरुद्ध. आणखीन एक 2 ओव्हरचा सामना आणि त्याच्यानंतर मिळेल आपल्याला चौथा संघ जो खेळ सेमी फायनल मध्ये. रेशमा आपको टॉस लेना है शुभम स्ट्राइकर और मिथ 11 के बीच में. रेशमा टॉस लेना है आपको. लीग के चारों मुकाबले जीतने के बाद 8 लाख आसरा एंटरप्राइजेस BPL से बाहर जाती हुई 8 लाख गुलजार अहमद सिद्दीकी, 8 लाख शादाब शेख. थैंक यू कमेंट्री बॉक्स. देखिए आज यहाँ पर हमारे बीच में निखिलेश शेलार साहब मौजूद है. उनका बर्थडे यहाँ पर सेलिब्रेट किया जा रहा है. और साथ ही साथ नीलेश यादव जी भी मौजूद है, उनका भी बर्थडे यहाँ पर सेलिब्रेट किया जा रहा है. हैट्रिक आमदार महेश चौधरी साहब और रवि सावंत साहब के बहुत ही करीबी मित्र है, उनके कार्यकर्ता है. उनका